गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण जात आहोत भीमाशंकरला आणि आपण निघत आहोत कात्रज या चौकापासून. चला आपली गाडी येत आहे, दाखवते. वाकडेवाडीवरून हे आता कात्रज चौकापासून आपल्याला सरळ जायचं आहे. स्वारगेटच्या रोडला निघायचं. म्हणजे स्वारगेट, वाकडेवाडी, नाशिक फाटा, भोसरी, चाकण अशा रूटने आपण जात आहोत. Follow this route for 11. Turn right, then in 180 meters turn right. भीमाशंकर भीमाशंकर पाठीमागून रस्ता आहे. कुठून सरळ का? हा तिथून फाटा इकडून नाही का आता? तिथून नाही, पाठीमागं खरंच विचारलं होतं, कारण ते तिकडं सांगत होतं आणि तिकडे टोकवडे नाव दिलं होतं, भीमाशंकर नव्हतं दिलं. In 290 meters, make a sharp left. Make sharp left. भीमाशंकर सरळ ना. थँक्यू. मस्त आहे छोटंसंच गाव आणि या छोट्याशा गावाच्या समोर एकदम असं इथे पण साईडला बघा ना, किती सुंदर वाटतोय व्ह्यू. किती सगळं हिरवगार आणि सगळे भाताची शेती आणि डोंगर. बास. श्री क्षेत्र भीमाशंकर. कसा फास्ट चालतो. आम्ही जवळपास 1 किलोमीटर चालत चाललोय, कारण आज आहे शनिवार, उद्या रविवार आणि सोमवार, 3 दिवस लगातार खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्हाला 1 किलोमीटर आधीच पार्किंग करायला सांगितलं. तर आम्ही चालत चाललोय. खूप छान वाटतंय, धुकं वगैरे, वातावरण पण खूप छान आहे.
डब्यात पेढा दिला तरी आणि खाल्ला नाही हा. आणि आता आमच्याकडे पाहतोय. दे बरं शंकर त्याला अजून एकदा. हाच खात बसलाय, अजून कुठेच दिलेलं नाही. तरी पण त्याला सांगतेय खाऊ नको म्हणून. हे पहा गर्दीच गर्दी. ते बघा लाईन, सगळी ट्रॅफिक झालेलं आहे. आणि हे भीमाशंकरच्या महादेवाच्या मंदिरापासून जवळपास हे साधारणतपणे 6-7 किलोमीटर लांब एवढी लाईन आहे. आणि आत्ता वाजले दुपारचे 12, यांना वाजणारे जवळपास 4-1. आणि मंदिरात पण खूप भयानक गर्दी होती, खूप भयानक. श्रावण महिन्यामध्ये सलग 3 दिवस सुट्ट्या आणि वीकडेज होते, त्याच्यामुळे भीमाशंकरला प्रचंड गर्दी होती. त्यामुळे आतमध्ये जाऊन दर्शन घेणं शक्य नव्हतं. जवळपास दर्शनासाठी 1 ते 1.5 किलोमीटर एवढी लाईन लागली होती. त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि तिथूनच आम्ही परतचा प्रवास केला. आणि या श्रावण महिन्यातली ह्या यात्रेचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. धन्यवाद.